नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर तुम्हाला दिसत असेल असं फ्लिकर वाला लाईट, ठीक आहे का? का असेल बरं? कारण आम्ही इंट्रोज शूट करायचं विसरलो आणि आमच्या मॅडम रेडी वगैरे होत आहे, तुम्हाला सांगायलाच. तर आम्ही सगळा व्हिडिओ शूट केला आणि त्याच्यानंतर आम्हाला आठवलं आम्ही तुम्हाला वेलकमच नाही केलंय. तर त्याच्यामुळे तुमचं स्वागत आहे या नवीन ब्लॉग मध्ये, ठीक आहे. तर चला आता आपण सुरुवात करूया. आणि हा जो ब्लॉग आहे हा असणार आहे अ डे इन अवर लाईफ. रेग्युलरली आम्ही काय काय करतो काय काय नाही हे तुम्हाला दाखवू. खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे, पूर्ण बघा व्यवस्थित, ठीक आहे. तर गाईज, हा असा मेस करून ठेवलाय आम्ही. मी नाही ना, तिने नाही, आम्ही दोघांनी. तर मी अशी चुटकी वाजवत डन, एकदम परफेक्टली फाईन, आवडून झालाय, एकच नंबर. वो क्यूट क्यूट. गाईस, मी देते झाडाला पाणी. हे माहितीये का, रोज वॉश करावं लागते ना, माती माती लागते. ओके, भेटू तुम्हाला नंतर, कारण पाणी द्यायचं आणि याला पंप पण द्यावं लागतं फॉर प्रेशर. सो भेटू नंतर, बाय. तू काय करते? असं दाखवते की याने पूर्ण आवडलं, याने फक्त बेड साफ केले. खरं बोल. मी काहीच नाही केलं, ते पण हिने केलंय, मी नाही. फक्त दाखवेल. बेड साफ केलं मी, पूर्ण घर आवरलं. आणि आता आम्हाला भाजीपाला आणायला जायचं आहे, आम्ही तिथे जाऊ. अँड येस, हे बघा, हे पण छान झालंय. आता चहा पितो, मग भाजीपाला आणतो. भाजीपालाचं जर काही शूट झालं तर करू, नाही तर मग घरी आल्यावर रिस्टॉक करताना दाखवू तुम्हाला. ओके, बाय बाय. हे घे. काय काय काय, ओ माय गॉड, चहा तू बनवला? तू असं नॉर्मल बोल ना, माणसात बोल ना. पण मला सांग, हा तू बनवला? नाही नाही, मी नाही बनवला, मी चहा बनवतच नसतो. पण तू कमी वाला पी. तसा उजेड, अरे अँगल काय असा कर ना. तर आम्ही इथं बसून पिणार आहे असं मॅडमांना वाटते, पण नाही, मी इथं बसून नाही पिणार, कारण मी इथं बसून पिणार आहे. मला खराब करते म्हणून मला प्रत्येक वेळेस जाऊन उठल्यावर आवरावं लागतं, म्हणून मी याला बसू देत नाही याच्यावर. तू आवडते की मी आवडतो? मीच आवडते, मला खोटा नको बोलू कॅमेरामध्ये. आगे त्या भाजीपाला. गाईज, माझी तब्येत आहे खराब, तर पंकज करत आहे भाजी पोळी. त्याला जमतच नाही तर तो करून काय फायदा नाही. तर आमच्या सरांनी केलेली आहे भाजी. कशाची भाजी केली आहे तू? आलू वांग्याची भाजी ना, गप गप शिदा रे ती वाली. अरे यार, इकडून लाइटिंग इकडून चांगली आहे. आणि याने कणिक भिजवून ठेवलेली आहे की मी पोळ्या करू शकेल. सो पोळ्या मी करेल. तुम्ही मळून ठेवली, मळून तेच ते उंडा मळून ठेवलाय. गाईस, काहीच एनर्जी नाही आज या ब्लॉग मध्ये माझी. तू एनर्जी दाखव मग. मी यस दाखवतो ना, 2 मिनिटं. काहीच, हिची एनर्जी गेली, माझी तर आहे ना. माझ्या या ब्लॉग मध्ये मे बी पूर्ण अशी प्रॉपर ड्रेन झालेली असणार, एनर्जी नसणार आहे माझी. बट ठीक आहे, तुम्ही ऍडजस्ट करा. एक दिवस एंटरटेनमेंट दिला नाही म्हणून काय तुम्ही सबस्क्राईब नाही करणार, असं नाही व्हायला पाहिजे ना. येस, अजून तुमचं काय चालू आहे? तुम्ही काय करताय कमेंट सेक्शन मध्ये सांगा मला. तुम्ही पण जरा इंटरॅक्ट करत जा, बोलत जा, म्हणजे मला पण समजेल. गाईस, आता हा पोळी करत आहे. याला करायची आहे पोळी, याला शिकायची आहे. हा, लांब, फक्त लांब कर, गोल नको करू. आता त्याला मधात प्रेस कर. मधात प्रेस म्हणजे असं बोटांनी असं कर, तेल लावायसाठी असं. हा, तेल लावायला. येस, आता त्याच्यात तेल लाव. एक छोटं एक मोठं नको करू. आता त्याला चिकटव. आता पीठ लाव.
आता लाट गोल. आता ते गोल व्हायच नाही तर गोल कसं काय होईल? हो लाट ना मग गोल. व्यवस्थित कर एकेका साईडनी. काठ जाळे नाही असायला पाहिजे. काठ काठ कर, मधातलं नको करू. पीठ लावावं लागतं का? नाही, पीठ लावायचं गरजच नाही एक वेळ लावलं की. बिचारायचे एफर्ट्स. चिपकतंय ना मी कसं काय? हार्ट शेप बनवत आहे का रे? हो बनवतोय मी पण हे बनतंय ना. आता एक काम कर, फक्त लांब लांब इथंच कर. हार्ड झाला तो. इतकं पीठ नको टाकू ना. अरे ते चिपकतंय बाबा. चिपकते ना मग पोळी जळते. आता इथं इथं दिसते की नाही, इथं कर ना. मधा मधात नको लाटू. ये गाईज, मला नाही वाटत त्याच्याकडून होते. माझ्याकडे पेशन्स नाहीये आता, ते मला करू दे. नको राहू दे. मी खाईल ती शेवटची माझी. पण अरे कश अशा स्पीडनं जर पोळ्या झाल्या. अरे माणूस पाहिजे जन्म झाला बरोबर पळा लागत नाही ना. थांब ना जरा. हा? अशा स्पीड न जर पोळ्या झाल्या, आता जन्म झाला का लगेच पळा लागतं का? म्हणून डायरेक्ट फ्युजन बोल्ट. ते करू का? झालं का? बस आता मध्ये लाटू की नको? एक 4-5 वेळा इथं झाल्यावर एकदा इथं लाटायचं. आता काट कर. गॅस बंद करून ठेवतो, म्हणजे तशी आम्हाला 1 तास लागणार आहे पोळीला. गॅस वाया जाऊ नको, जायला नको. पोळी त्या पोळपाटाच्या खाली चालली तरी ते असं असं करून राहिलं. तुला आता एक गोल दिसत आहे का? नाही. चौकोनी दिसत आहे ना? हो. त्याला गोल कसं करायचं आहे? असं मधात करशील तर चिपकन अजून. आता काट कर. पीठ लावतो नको. नको, काहीच नाही करायचं. पीठ लावायचंच नाहीये. एक वेळा लावलेलं झालं. हलका पण नाही मारतात, पण नुसतं आलं होतं. हलका पण नाही. पहिले भाव दिला नाही ना त्याला म्हणून. पीठ लावायचं का नाही? नाही लावायचंय. सरळ झाली ना व्यवस्थित थोडी. शेवटी बायकोचा हात लागल्याशिवाय काम होतच नाहीत ना. कारण बायकोला पेशन्सच नाही ना. असून राहिली तिथं खिदी. तू भाजीच करत नाही, तू पोळ्याच्या मागे लागूच नको. मी माझ्या पोळ्या करून घेतील, तू तुझ्या करायच्या बस. ठीक आहे, हो. तुम्हाला दाखव कशा गेल्या. हे बघ, किती छान पोळी आहे. एवढी छान पोळी कोणाची बनते का? आकार वाकार दिल्यावर ती झाली. आकार मकार नाही, माझी परफेक्ट अशी स्क्वेअर होती. परफेक्ट स्क्वेअर. नाही मग काय होतं सारखं हे लेट करंट आहे ना सर, तुमचं लेट करंट आहे. लेट करंट. कान दाबू नको. मी याला 1000 वेळा सांगितलेलं, मला नाही आवडत कानाला हात लावलेला. मला आवडतं पण मी काय करू? आज इरिटेट करून सोडते. झालं नाचणं, जेवायचं आता. नाही पोळी चढ. मला दिसतोय डोंगरा. गॅस बंद आहे. अशा पोळ्या करणार आहे हा. अशा काहीच बघा, मी एकदम छान अशी पोळी भाजलेली आहे. शिकवलं कोणी? ते असो पण पोळी केली कोणी? कामाची किटी नव्हती ती. ओरडून कामं करून घेतल्यात, बाकी काही नाही. केली नव्हती ती, ओरडणं म्हणतात त्याला. मला माहितीये कोणाला चांगलं समजून सांगायचं आणि कोणाला ओरडून सांगायचं. अशी कामं केली करतात. आता ते उपाय काय? गंडार कट्टार.
यांनी म्हणते, पूर्ण. "पण मी एवढं सो गाईज फायनली आमचं जेवण जेवण झालंय तयार." यस. आणि आम्ही हे जेवण जे आहे ते बघतोय. कॉकटेल 2. यस. तो कॉकटेल 2 बघतोय आम्ही. मॅडम तुमचं काय म्हणणं आहे? आता मला भूक लागली. आता माझं फक्त जेवायचं मन आहे. यस ठीक आहे चालेल मग जेवण करून भेटू. गाईज माझी एनर्जी वापस झाली. तर 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 ताट तुम्हाला कसं वाटतंय बघा तुम्ही छान छान ताट. ओके. हे पीठ आहे काळा काळा दिसत समजा लाईट नाहीये म्हणून. पण काय म्हणता? येस तर आम्ही केलेला आहे. आम्ही थिओग्रामामध्ये आलेलो आहो आणि ही कोणती वाली होती विथ चॉकलेट आणि ही आहे काय तिरामिसू. तिरामिसू आणि चॉकलेट. तर आम्ही टेस्ट करून सांग मला. तू काय बदल मी 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 हे कधी टेस्ट नाही केलेला. लेट्स सी. फेक रिएक्शन गाईज. मला आवडलं. ठीक आहे. मी टेस्ट करते. तुझी वाली हा ती तुझी वाली बघा. ही तिची चॉईस ही माझी चॉईस कारण हे विथ कॉफी आहे म्हणून. आणि मला कॉफी बिलकुल नाही आवडत. यस. सांग स्मूथ आहे खूप. हे टेस्ट कर. ओके ओके. यापेक्षा तुझं बर्थडेला काही करणार तो खूप छान त्याची पेस्ट्री आहे. 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 ते पण येस बाय बाय कर. येस गाईज. येस येस गाईज. तर ब्लॉग आम्ही इथेच कारण कारण आम्ही खूप फिरलो पण आम्ही ते शूट नाही केलं. आणि जे शूट केलेलं आहे ते खूप नॉर्मल डेचं होतं की आम्ही असं अ डे इन आवर लाईफ असं काहीतरी आहे ते. आणि येस आणि यस आणि येस प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. आणि आम्हाला इंस्टाग्रामवर आमचे टायर्ड फेसेस. आमचे इंस्टाग्राम युट्यूबवर मस्त रील्स आलेले आहेत बघा मस्त छान छान. फर्स्ट टाइम ट्राय केलेलं आहे असं काहीतरी. सो येस. आणि एक अपडेट द्यायची होती जे की मधात तुम्ही बघितलंच असेल ब्लॉगमध्ये की मी सांगितलं की मला डार्क सर्कल झालेले आहेत. क्रीम आणायची होती. स्टील ती आम्ही आणलेली नाही आहे. होपफुली उद्या येईल. मी तुम्हाला अपडेट नक्कीच करेल. आणि आता श्रावण सोमवार सुरू झालेला असणार हा ब्लॉग येईपर्यंत. मी मला आठवण करून दिली मला साबुदाणा व्हिडिओ टाकायचे. बाय बाय. बाय.